बाहेर बाजाराला म्हणून जायचं आणि बॅग मध्ये ब्रेडच्या खाली कॅमेरा ठेवायचा. तेव्हा काही सेलफोन आणि सेल्फीचे फोटो काढले, कॅमेरा आत तो लपवून त्यांनी फोटो काढले, किती फोटो काढले. आणि तुमच्या घरावर जेव्हा बॉम्बचं काहीतरी शेल्स पडले तुम्ही काही घाबरलं वगैरे नाही? नाही घाबरले, पण ते आमच्या घरा बंगला होता ना, तिथे भोवतीनं असं हे होतं, तिथे खड्डे पडले होते. तर माझी मुलं लहानच होते रे, जयदेव आणि सौमित्र. तर म्हटलं तुम्ही त्याचे घेऊ नका. आणि ते बाकीची मुलं आली, म्हटलं जा जा, ह्या एवढ्या दोन टेन्स मिळाल्या, दोनच एवढ्या मिळाल्या. अजून आहेत? अजून आहेत. सुभाषचंद्र बोस रशियातच होते हो, असं गप्पांमध्ये. आता त्यावर खूप कॉन्स्पिरसी थेरीज वगैरे आहेत, किंवा खऱ्या थेरीज असतील काय माहिती. पण त्याच्यात प्रतिभाताईंना तिथे रशियात मराठी तेव्हा रेडिओ वाहिनी होती, आणि तिथे काम करणारे जे नरेंद्र सिनकर होते, त्यांची भेट झाल्यावर त्यांना जी मिळालेली, ज्याला स्टार्टलिंग रिव्हिलेशन्स म्हणून, ती देखील. त्यांना पगार मिळाला, पण तुम्हाला गफार खान मिळाले. ते जास्त महत्वाचं. तुमच्या आठवणीत बादशाह खानला गेलो होतो आम्ही. खरंच बुद्धाचा जो मोठा पुतळा होता ना, त्याला आम्ही गेलो होतो. त्याचं सारच या कवितेत आलंय, चलते रहना राहत है. वा, फार आवडली मला ही कविता. काय दुसऱ्या कविता लिहिते ग, मराठीमध्ये लिहिते, इंग्लिशमध्ये लिहिते, काय काय लिहिते, उर्दू मध्ये लिहिते. वा, सगळं काय काय लिहिते, पण कोणीच छापायला तयारच नसतं. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, कथा, कादंबऱ्या, हे सगळं लिहा म्हणतात. असं ऑल ऑफ ए सडन ए रिस्ट वॉच स्टॉप टिकिंग, सो ऑल्सो माय. मला ही सगळी प्रक्रिया करताना कधी असं वाटलं की आता नको, नाही वाटलं, कंटाळा आला? अजिबात नाही. उलट तुम्ही चार्ज होतात का? हो, क्या बात. तुमच्या तर चेहऱ्यावरही दिसतंय. पूर्ण झाली होती रे. खरंच. मी तेव्हा 10 वर्षांचीच होते. माझा धाकटा भाऊ तो 1 महिन्याचाच होता. बरोबर. ते सगळं इतकं आयुष्य मी भोगलंय ना सगळं. आणि सगळ्या माझ्या मिस्टरांशी लग्न झालं ना, कलकत्त्याला होतं, मग सगळं जगभर हिंडले. लंडनला जाऊन आले, युरोपला जाऊन आले, जेरुसलेमला जाऊन आले. सगळ्यांनी मला बोलवलं, म्हणून मला इतकं सगळ्या जगाचं सगळं मला मिळतं. ते काही इतकं सोपं नव्हतं. म्हणलं मला आता अभ्यासाला वेळ घ्यावा लागेल, त्याला वेळ लागेल, मला आवडेल करायला. आणि योगायोगाने मी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती तेव्हा HSBCतून. मी 19-20 वर्ष IT मध्ये काम केलंय. वेळ होता माझ्याकडे हाताशी. म्हटलं आपण संधीचं सोनं करूया. आणि मग वाचनाला सुरुवात केली. 35 पुस्तकं सगळी मी विकत घेतली, वाचली. पहिलं वाचन आस्वादात्मक होतं, कारण मला आधी ते सगळं आनंद घ्यायचा होता त्या पुस्तकांचा. तर माझं मन रमतं ते माझ्या आई वडील, बहीण भावंड, माझी मैत्रिणी, मित्र यांच्यामध्येच जमतं, ह्याच्यामध्येच रमतं, आणि त्याच्यामध्येच मी शांत होते. त्याच्यामध्येच मी शांत होते. मला असं वाटलं की इथेच थांबायचं. माझं जेव्हा शेवट होईल ना, तेव्हा इथेच बसायचं. आणि मग गंगेला विचारायचं, तू काशीला गेली होतीस ना, माझी आई काशीचीच होती, आणि मग तू आता कसं करतेस, तिच्याशी गप्पाच मारायच्या. आणि आता पुढचं जग जे चाललंय ना, त्याच्याकडे बघायचं नाही. नमस्कार. बुकब्रोच्या ताज्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी करतोय. आजचा एपिसोड माझ्या लेखी भावनिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे, कारण आज माझ्या शेजारी आहेत प्रतिभाताई रानडे. प्रतिभा रानडे हे नाव किती मोठं आहे हे खरं मी तुम्हाला सांगायला नको. गेले अनेक दशकं ललित आणि ललितेतर अशा दोन्हीही पद्धतीने अनेक विषयांवर, मग त्यात राजकारण असेल, त्याच्यामध्ये खास ज्याला आपण म्हणतो की पाककलेसारखीही कधीतरी विषय येतील, ज्याच्यात भाषेचा अभ्यास असेल, धर्माचं चिकित्सा असेल, देशांची चिकित्सा असेल, नेत्यांची असेल, असं अनेक पद्धतीचं विपुल लेखन त्यांनी केलं. आणि सगळी मराठी तमाम जी वाचक जनता आहे ती तुमची खरं तर फॅन आहे असं म्हणायला हरकत नाही. 88 वर्षाच्या आहेत प्रतिभाताई, म्हणजे तुम्हाला आता दिसतंय कॅमेरात. मी त्यांना आल्याला विचारलं की त्यांचं सिक्रेट काय, त्यांच्या
स्किनच्या इतक्या सुंदर टेक्स्चरचं. तर त्यांचं मला असं वाटतं की त्यांची बुद्धीच मुळात इतकी तल्लख आहे, त्यांचं मन तल्लख आहे, त्यामुळे त्वचा तल्लख असणार याच्यात काही शंका काही नाही. तुमचं स्वागत प्रतिभाताई. पहिलंच मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतकी दशकं लिहिताय, वेगवेगळ्या पुस्तकांवर लिहिताय, पण आत्ता एक खास पुस्तक बाहेर आलंय. दीपाली दातार यांनी अनेक प्रश्न तुम्हाला विचारले, अनेक काळ त्यांनी मला वाटतं 2-3 वर्ष तुमच्याशी संवाद साधला आणि तुमच्या एकंदर लेखनाचा परामर्श आणि त्या पलीकडचंही बरंच काही पैस प्रतिभेचा या पुस्तकामध्ये आला. दीपालीताईंचं हे महत्वाचं काम मला वाटतं, कारण प्रतिभाताईंचं जे इतक्या दशकांचं जे लेखन संचित आहे त्याचा अर्क खरं तर या पुस्तकात आलाय असं मला वाटतं. तर हे पुस्तक आधी आलंय, त्यामुळे जे नवे वाचक असतील त्यांना तुमच्यापर्यंत जायला मदत होणार. म्हणजे एखादा विशीतला तरुण असेल त्यांनी हे एकदा पुस्तक वाचलं की तो त्याच्या आवडीच्या पुस्तकापर्यंत जाऊ शकतो. कितीतरी वर्षांपूर्वी तुम्ही पुस्तक स्वतः असं दुर्गा भागवतांबरोबर संवाद साधून केलं होतं, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची, आणि त्याच्यानंतर आता हे तुमचा पैस दाखवणारं दीपाली दातार यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या लेखन केलेलं असं हे पुस्तक झालंय. आता मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला असं विचारावं असं वाटतंय की जेव्हा आता तुम्ही या टप्प्यावर आयुष्याच्या आहात आणि इतकी तुम्ही सगळी पुस्तकं लिहिली आहेत, आणि जेव्हा मागे वळून बघता तेव्हा जर एक तुम्हाला तुमचं सगळ्यात महत्वाचं लेखन जर कोणी उचलायला सांगितलं तर तुम्हाला कुठलं वाटेल की हे माझं सगळ्यात महत्वाचं लेखन आहे? किंवा कधी कधी लेखकाचा प्राण एका लेखनात अडकून बसतो आयुष्यभर, असं तुमचं कुठल्या पुस्तकाच्या बाबत झालंय? अशा एकाच पुस्तकात मध्ये नाहीये. प्रत्येक पुस्तकामध्ये थोडं थोडं जीव रमतो माझा. आणि माझं सगळ्यात पहिलं पुस्तक झालं होतं ते आम्ही दिल्लीत असताना केसरीचे हे जयंतराव टिळक तेच म्हणाले, तू आता डिप्लोमा केलेस ना, ते आता आमच्या केसरीमध्ये लिही की. तर ते पहिल्यांदा मी तिथे खाली उतरून गेले. तिथले सगळं खूप 2-3 वर्षांपूर्वी, 2-2.5 वर्षांपूर्वीचं सगळं ते तिथूनच सुरुवात झाली. आणि तिथून मग ते मी काबूलला बदल गेले, मग ते बादशाह लाल किल्ल्याला तर आम्ही किती वेळा जायचो. लहान माझी मुलं होती ना, थालीपीठं दही भात घेऊन जायचं, सगळं हिंडायचं फिरायचं. मग ते सगळं केलं, बघितलं, ते सगळं मला वाटलं कादंबरीच लिहावी. आम्ही काबूलला गेलो, मग तिथला अँबॅसेडर आला होता, तो म्हणाला की तुम्ही त्यांच्यावरती कादंबरी लिहिली. मग त्याचं नाव बदललंय, बदनसीब नव्हतं त्याचं नाव, अखेरचा बादशाह, त्याचे नवीन आवृत्त्या निघते. बरोबर. हे असं सगळं करत गेले. आणि अफगाणिस्तानमध्ये असताना गफार खान माझ्या घरी आले होते. ते माझ्याकडे काल माझ्या एअरपोर्टवरून मला फोन आला की माझं गफार ते सकाळचे माधव जो गडकरी, तर मी म्हटलं तुम्हाला माझा फोन कसा मिळाला? तर ते म्हणाले की तुमचं दिल्लीत होता ना आता विजय नाईक, त्यांनीच तुमचा फोन दिलाय. तर म्हणाले की इथं शाकाहारी काय हॉस्पिटल आहे का? काबूलमध्ये काय ते शक्यच नव्हतं रे काही. तर म्हटलं तुम्ही माझ्याच घरी या की शाकाहारी हॉटेल शक्यच नव्हतं. तर म्हटलं तुम्ही माझ्याच घरी या. मग माझ्या मिस्टरांना सांगितलं गाडी पाठवा, ते आले. आणि ते हरिभाऊ जोशी होते ना, त्यांना ऐकायला यायचं नाही. म्हटलं तुम्ही इथे कशाला आलात? ते गडकरी म्हणाले की हो त्या गफार खानला भेटायला आले. तर ते तेव्हा काबूलमध्ये नव्हतेच, ते आमच्याकडे 10-12 दिवस राहिले होते. आणि ते होते जलालाबादला होते तिथे. मग तिकडे निघाले. तर मला वाटलं की आपण पण त्यांच्याबरोबर आमच्याच गाडीने जायचं. तर अँबॅसेडरने सांगितलं तुमची गाडी पाठ. पण तेव्हा तिथे नवीन हे आलं होतं, राजकीय सगळी उलाढाल झाली होती आणि सत्ता बदलली होती. तर त्यांनीच आमची अँबॅसेडरनेच. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच अँबॅसेडरचा फोन आला, भाभीजी क्या चल रहा है? म्हटलं नाही, मी घर पर येऊ. आणि ते 2 जण गेले. आणि ते मी घरचा केर काढत होते, तर माधव गडकरी आले आणि त्याला तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंय ना, ते बाहेर गाडी, पण ते त्यांच्याच गाडीतून घेऊन आले. तुमच्या घराच्या बाहेरच्या गाडीत होते. तर मी झाडू होता ना, तो झाच्याच्या खाली ढकलला, केस अशी केले आणि बाहेर गेले. तर मला उर्दू बोलता यायचं की आप तो बहुत थक गए होंगे आप मेरे. तर ते माझ्याकडे बघायलाच लागले. हीच हिंमत कशी झाली माझी बादशाह गफार खानची. हरिभाऊ जोशी म्हणाले की ही मेरी लडकी है, इसने मेरे बहुत, म्हणून ते घरी आले. आणि घरी आले ना आमचं शिक्षण केलं त्याच्याशी. आणि मग ते सगळं सांगते, ते सगळं लिहिलंच आहे. आम्ही पहिल्यांदाच सगळं सांगितलं, आम्ही सगळे हिंदूच होतो, मग बौद्ध झालो, मग आम्हाला सगळ्यांना मुसलमान सगळं केलं. ते सगळं त्याने नंतर सांगितलं. पण ते सगळ्यात पहिल्यांदा म्हणाले, आप लिखती है ना माणूस में
माणूस ह्याने Magazine होतं ते, महाराष्ट्र टाइम्स में त्याला इसीलिए आपको बता रहा हूँ. तर ते म्हणाले पाकिस्तान जेव्हा झालं तेव्हा गांधीने नेहरूने मला प्रॉमिस केलं होतं की तुमचं ते आम्ही आमच्याच भारतातच घेणार आहोत आणि त्यांनी दिलंच नाही. मतलब इन्हीं लफ्जों में लिखो, तभी तो आपको बता रहा हूँ ना, इन्हीं लफ्जों में लिखिएगा. तुम्ही मला वाटतं पुस्तकात ते हिंदीत प्रतिभाताईंनी लिहिलंय की उन्होंने हमें धोका दिया, असं वाक्य आहे पुस्तकात, मला आता आठवत असेल तर. त्याच्यामुळे ज्यांना पार्श्वभूमी माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो की ही जी माझ्या शेजारी बसलेली अत्यंत बुद्धिमान स्त्री आहे ही अक्षरशः 12 गावचं नाही 12 देशांचं पाणी पिऊन आल्यासारखे आहे. त्यामुळे त्या दिल्लीत राहत होत्या, त्या शिलॉंग मध्ये राहत होत्या, मूळ कोल्हापूरच्या आहेत बरं का, त्यामुळे सांभाळून राहा यांच्यापासून, कारण कोल्हापूरच्या आहेत त्या. पुणे आता या त्यांच्या आयुष्याच्या टप्प्यावर अनेक वर्ष आता पुण्यात आहेत. त्याच्या आधी मुंबईत होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं अफगाणिस्तानमध्ये प्रतिभाताईंचे यजमान म्हणजे फिरोज रानडे हे आपल्या भारत सरकारच्या सगळ्या केंद्रीय ज्या सगळ्या सेवा असतात त्याच्यातले ते आर्किटेक्ट होते ना, मला वाटतं. त्यामुळे ते त्या आर्किटेक्ट असताना काबूलच्या इथे सगळे जे भारताचे अनेक उपक्रम चालू होते त्याच्यात ते गेले होते. आणि खरं तर योगायोगाने प्रतिभाताई काबूलमध्ये गेल्या. आणि आम्हाला पगार भारताकडूनच मिळायचा. पण त्यांना पगार मिळाला, पण तुम्हाला गफार खान मिळाले. मिळाले ते जास्त महत्वाचं. तुमच्या आठवणी बादशाह खानला गेलो होतो आम्ही. खरंच बुद्धाचा जो मोठा पुतळा होता ना त्याला आम्ही गेलो होतो. खरंय. आता तर मला वाटतच नाही की प्रतिभाताई त्या काळात जसं तिथे होत्या आणि त्यांनी काय काय केलंय, त्यांनी त्या बाहेर बाजाराला म्हणून जायच्या आणि बॅग मध्ये ब्रेडच्या खाली कॅमेरा ठेवायचा. तेव्हा काही सेलफोन आणि सेल्फीचे फोटो काढले, कॅमेरा आत तो लपवून त्यांनी फोटो काढले, किती फोटो काढले. आणि तुमच्या घरावर जेव्हा बॉम्बच्या काहीतरी शेल्स पडले तुम्ही काही घाबरले वगैरे नाही? घाबरले, पण ते आमच्या घरात बंगला होता ना तिथे भोवतीनं असं हे होतं, तिथे खड्डे पडले होते. तर माझी मुलं लहानच होते रे, जयदेव आणि सौमित्र. तर म्हटलं तुम्ही त्याचे घेऊ नका. आणि ते बाकीची मुलं आली म्हटलं जा ह्या एवढ्या दोन टेन्स मिळाल्या, दोनच एवढ्या मिळाल्या. अजून आहेत माझ्याकडे. पण त्याचे हात भाजले होते. हो, ते गरम असेल जस्ट विमानात पडलं असेल किंवा भाजलेच होते त्याचे. तर तुम्ही ऍक्च्युअल ज्याला वॉर झोन म्हणतात अशा ठिकाणी प्रतिभाताई खरं तर राहून आल्या. आत्मकथन हे अतिशय अवघड असतं आणि त्याच्यासाठी एक लागणारी शिस्तही लागते. ती प्रतिभाताई तुमच्या सगळ्या लेखनात आहे. तर मला तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही स्वतःवर लिहित असता किंवा आपल्या जवळच्या लोकांवर लिहित असता, जसं तुम्ही तुमच्या वडिलांवरच अख्खं चरित्र लिहिलं, म्हणजे ते तर अतिशय होते माझे वडील. आणि तुम्ही स्वतःवरही जेव्हा लिहिलं, स्वतःच्या यजमानांवर लिहिलं, मुलांवर लिहिलं, तेव्हा तुम्हाला अशी कधी भीती नाही वाटली की आपण लोकांना जास्तच आपलं शेअर करतोय, कसं सांगायचं, काय सांगायचं, का उलट तुम्ही मस्तपणे शेअर केलं सगळं? काय मी लोकांच्या वरती म्हणजे माझ्या मिस्टरांच्या वरती किंवा माझ्या मुलांच्या वरती फारसं लिहिलं नाही. ओघाओघात जे प्रसंग आले ना त्याच्यामध्येच त्यांचं मला कसं त्यांचं मला भाषण म्हणजे त्यांची मला मदत कशी झाली हेच लिहिलं मी सगळं. हेच मिळेल. आणि नंतर काय झालं सांगू का, माझी आई काशीची, पण ती गंगेचं तर आम्हाला कोल्हापूरला असताना आम्ही आई अंगवाल गंगे भागर ते करायची. तर आम्ही माझे मिस्टर होते ना ते आर्किटेक्टच होते. आम्ही गंगोत्रीला गेलो होतो, त्याच्या पुढे गोमुखला गेलो होतो. तर आम्ही सगळेच बरोबर गेलो होतो. म्हणजे मी पण होते, माझी मुलं पण होती, तो कॅप्टन होता त्याच्या पण. आम्ही पण तिथे गेलो आणि तिथे सगळे तंबूच होते सगळे. सगळे तंबूच होते, सगळे होते. आणि मग नंतर तर माझ्या धाकट्या मुलाला जरा जायचं होतं कुठेतरी, आम्ही गेलो आणि असे बघत राहिले तर सगळे असे स्वर्गाला टिकणारे डोंगर बर्फाने हे केलेले आणि खाली तिथे ते चंद्र असा सूर्य असा उगवतोय. आणि मी नंतर ते बघितलं आणि गंगोत्रीच्या जवळ गेले, तिथं मोठा असा डोंगर होता आणि तिथून एवढाले मोठाले बर्फाचे डोंगर यायचे खाली. आणि मला असं वाटलं की इथेच थांबायचं, माझं जेव्हा शेवट होईल ना तेव्हा इथेच बसायचं. आणि मग गंगेला विचारायचं, तू काशीला गेली होतीस ना, माझी आई काशीचीच होती, आणि मग तू आता कसं करतेस, तिच्याशी गप्पाच मारायच्या. आणि हे मी सगळं लिहिलं होतं. मग नंतर तेव्हा काय वाटलं नव्हतं. मग नंतर आल्यानंतर सगळं आयुष्य सगळं बघितलं आणि सगळं काय बिजा चमकतायत, काय काय होतंय, काय यज्ञ काय आहेत, काय. आणि ते सगळे लोक म्हणतायत की तू जर असे असतील, तू जर असशील तर आमच्यातच ये, निसर्गातच ये आमच्यामध्ये, असंच त्यांनी सांगितलं.
तेच काय प्रतिभाताईंची जी अख्खी उत्कटता आहे लेखनातली, संवेदनशीलता, आताही तुम्हाला जाणवलं असेल की त्या मला सांगतायत तेव्हा असं माझ्या अंगावर काटा आला. मी काही कधी गंगोत्रीला गेलो नाही, पण सगळं समोर अख्खं तुमच्या उभं राहू शकतं नुसतं त्यांचं ऐकण्यात. ही त्यांची ताकद आहे. तुमचा असा पावसावर एक फार सुंदर लेख आहे. तुम्ही वेगवेगळ्या गावात, मला फार आवडत होतं, वेगवेगळ्या गावात भेटलेला तुम्हाला पाऊस, मग कधी शिलॉंग मधला, दिल्ली मधला वावटळ आधी धुळीची उडते मग कसा पाऊस येतो, काबूल मधला पाऊस आणि तिथला बर्फ, म्हणजे खरं तर पावसाचं वेगळं रूप, तिथला बर्फ. आणि मुंबईच्या एका पावसात मी त्यांच्या त्या घरात गेलो होतो, एअरपोर्टचं त्यांचं घर फार मुंबईकरांना हेवा वाटावं असं होतं की समोर सगळ्या एअरपोर्टची रिकामी जागा असायची, त्यामुळे मोकळा व्ह्यू होता. तर सगळी त्यांनी लिहिलं होतं की अख्खी पाखरं त्या भिंतीवर येऊन बसली पावसाच्या आधी. असं अत्यंत प्रत्येकारी असं वर्णन प्रतिभाताई त्यांच्या लेखनात करत असतात. पैस प्रतिभेचं आत्ता जे पुस्तक आलंय, तर ते तुम्ही एकतर सगळं आयुष्यभर त्याच विषयावर विचारमंथन करताय, बोलताय. जेव्हा दीपाली ते तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारत होत्या तेव्हा कधी आपल्या काही विचारात बदल करावा, पुन्हा तपासून पाहावं असं कधी काही वाटलं, किंवा आधी काहीतरी वेगळं लिहिलंय आणि मग नंतर विचार करताना आपल्याला वेगळं काहीतरी बोलायला पाहिजे, असं कधी आला प्रसंग? नाही, असा कधीही नाही आलेला, कधीही नाही आला. कारण मी तिला ते दीपालीला विचारलं होतं, तुझे प्रश्न असतील ना ते मला पाठव. ते प्रश्न आले की धर्म म्हणजे काय तिनेच विचारला होता. बरोबर. मी म्हटलं ध्रुव म्हणजे काय, माणूस ना, माणूस, मग त्याचा धर्म झाला आणि काय झालं त्याचं, हे सगळं तिने इतकं विचारलंय मला, सगळं खूपच प्रश्न विचारलेत सगळे, आणि त्याचे सगळ्यांची उत्तरं मला देता आली. स्कॉलरच विद्यार्थीने त्यामुळे त्यांची भावना त्यांनी चांगली घेतली. पण मला म्हणजे विशेष आता त्यांच्यातलं वाटलं की जे तुम्ही प्रतिभाताई म्हणालात की बदल नाही करावा असं वाटलं, म्हणजे केवढी वैचारिक शिस्त असणार. बदल नाहीच करावा. आता हा गळ्यातला आहे ना, मी विचारलं, छान दिसतंय. काय आम्ही इम्फाळला होतो ना, तर आजूबाजूला सगळे डोंगरच, म्हणजे त्याच्या आता तर सगळं काय भयंकर झालंय सगळं तिथे, पण आम्ही होतो तेव्हा तर खूपच होतो ना, आजूबाजूला सगळे जंगल वगैरे. तर एका माणूस जायचा आणि तेव्हा तो म्हणायचा की तिथं सगळं ते असेच असतात, हे असं झाडं असं. मी म्हटलं घेऊन ये, ते एवढा मोठाला पातेल, तर ते सगळं भोकं नव्हती त्याला, मग ते सगळं केलं, टाकून दिलं. आणि मग माझ्या सासूबाईंना, म्हणजे ताई रानडे, त्यांच्याकडे दिलं, त्यांनी त्याचे दिलं आणि ते म्हणाल्या हे तुलाच देते आणि त्यांनी 200 रुपये दिले. आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताई, माझ्या सासूबाई ताई रानडे ह्यांनी त्यांच्या स्वतः त्या कार्यक्रमाच्या होत्या, फार करायच्या कामाच्या, त्यांनी सगळ्यांना वाटून टाकलं. वा, क्या बात. सगळ्यांना. माझे वडील स्वतः तसेच होते, ज्ञानकोशकार. म्हणजे मी 3-4-5 वर्षांचे असताना ते म्हणायचे मला फिरायला घेऊन जायचे, आणि ते म्हणायचे की चंद्र कसा उगवतो. मी म्हणलं मला तेव्हा काय कळायचं. त्यांनी वालकोश लिहिला होता, बरोबर, सगळ्या मुलांना कळावं म्हणून, बरोबर, स्वतःच्याच पैशाने केला होता. आणि व्यावहारिक ज्ञानकोश पण त्यांनीच लिहिला होता. आणि आमची जाळपोळच झाली होती रे. मी तेव्हा 10 वर्षांचीच होते, माझा धाकटा भाऊ तो 1 महिन्याचाच होता. बरोबर. ते सगळं इतकं आयुष्य मी भोगलंय ना सगळं. आणि सगळ्या माझ्या मिस्टरांशी लग्न झालं ना, कलकत्त्याला होतं, मग सगळं जगभर हिंडले, लंडनला जाऊन आले, युरोपला जाऊन आले, जेरुसलेमला जाऊन आले, सगळ्यांनी मला बोलवलं, म्हणून मला सगळं इतकं सगळ्या जगाचं सगळं मला मिळतंय. पण माझे विश्व कधी बदलत नाही, तोच असतो, पण माझा विचार कधी बदलत नाही. कारण निसर्गाशी माझं जोडलं गेलेलं आहे ना, पण निसर्गच जोडलेलं आहे. क्या बात. एक या टप्प्यावर मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय प्रतिभाताई, की आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं मूल्य तुम्हाला आता इथून मागे बघताना काय वाटतं? तुम्ही सगळं जग बघितलं, अनेक अनुभव घेतलेत आणि अनेकांना ते सगळे लेखनातनं अभिव्यक्त केलेत, सगळ्या वाचकांनी त्यांना पुन्हा त्याचा प्रतिसाद दिला. याच्यात एक व्यक्तिगत स्त्री म्हणून देखील तुम्ही अख्खं जगत गेलात. ते किती हृदय आहे हे त्यांनी त्यांचे जेव्हा आई जाते तेव्हाचा जो सगळा प्रसंग आहे, त्यातही एखादा माणूस कुठल्या ह्याच्यातनं जातो, की त्या ज्ञानेश्वरीचं ओळी वाचताना मी आईला वाचून दाखवत होते, तर आई म्हणाली की असंच कर. बघितलं तर तिचं डोकं माझ्या ह्याच्यात होतं, ती गेली होती. आणि ती हकीकत पटकन सांगतो की त्यांना थोडं भ्रम होत असणार, तर त्या मच्छरदाणी वगैरे मागायला लागल्या. पण मग ते यांनी सांगितलं सगळ्यांनी की अहो मच्छरदाणी काय करताय. मग त्या अलर्ट होऊन म्हणाल्या की ज्ञानेश्वरी ओवी वाच. आणि यांनी ओवी वाचतानाच त्यांनी देह सोडला. हे सगळे तुम्ही अनुभव जेव्हा घेतले तेव्हा आता या 88व्या वर्षी
मागे वळून बघताना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? काय जगताना सगळ्यात महत्वाचं मूल्य आहे? मला असं वाटतं फक्त आई वडिलांची आठवण यावी, भावंडांची आठवण यावी, माझ्या मैत्रिणींची आठवण यावी, याचीच आठवण आहे. आणि त्यांच्या आठवणीमध्येच रमते मी. आणि त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणी काढतात आणि मनामध्ये रमते मी. आणि आता पुढचं जग जे चाललंय ना त्याच्याकडे बघायचं नाही. पण काय चाललंय जगामध्ये मला लोक विचारतात की तुम्ही इस्रायलला गेला, जेरुसलेमला गेला होता, तिथं काय चाललंय, लंडनला काय चाललंय, जर्मनीला काय चाललंय, युरोपमध्ये काय चाललंय. मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही, कारण सगळे जग सगळं ते बघतोच आहे की सगळंच. बरोबर. मला फक्त माझं मन रमतं ते माझ्या आई वडील, बहीण भावंड, माझी मैत्रिणी, मित्र यांच्यामध्येच जमतं, ह्याच्यामध्येच रमतं आणि त्याच्यामध्येच मी शांत होते. क्या बात आहे. त्याच्यामध्येच मी शांत होते. शाबास. म्हणजे त्यांनी मूल्य काय आहे हे त्यांच्या सगळ्या, आता मला वाटतं चेहऱ्यावरनं याच्यावरनं कळतं की तुमच्या सगळं तुम्ही फिरलात, अभ्यास केलात, तरी जे तुमचे जवळचे लोक असतात त्यांच्याविषयीची आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा, हे तेच महत्वाचं असतं. तेच महत्वाचं असतं. फार बरं वाटतं. वा, क्या बात. मला प्रतिभाताईंचा फार चांगलं स्नेह मिळाला असं मी म्हणेन. आणि त्या ज्येष्ठ मैत्रिणी स्नेही माझ्या आईमुळे खरं तर माझा त्यांचा मी शाळेत असेल तेव्हा परिचय झाला होता. आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या वेळी आम्ही भेटत गेलो. आणि आता खूप काळानंतर या निमित्ताने आज प्रतिभाताई घरी आल्या, दीपाली दातारांमुळे, आणि त्यांचे यजमान आहेत मुकुंद दातार, त्या दोघांनी आज आवर्जून प्रतिभाताईंना आणलंय. त्यांचेही मला इथे आधी आभार मानायला पाहिजे. आणि फार चांगलं वाटलं की या टप्प्यावर इथे प्रतिभाताईंशी असा संवाद साधताना. एक मला नक्की प्रतिभाताई तुम्हाला जाता जाता सांगू दे की तुमचं लेखन हे एवढं पुढेही टिकणार आहे. आणि तुम्ही म्हणालात ना की मी आता पुढचं बघत नाही, तरी तुमच्या लेखनाने ऑलरेडी पुढच्या 50 वर्षाच्या दिशा बघूनच ठेवल्या. तुम्ही तुम्ही अफगाण डायरी वाचा, तुम्ही पाकिस्तानवरचं त्यांचं पुस्तक वाचा, तुम्ही कुठलंही त्यांचं पुस्तक, स्त्री सगळ्या जीवनाचा 19व्या शतकातला वेध जो घेतलाय त्याच्यात देखील कायम भूतकाळावर बोलताना मुस्लिम बायकांच्या बुरख्याआडच्या स्त्रिया त्यांचं पुस्तक आहे. समान नागरी कायद्यावर तुम्ही लिहिलंय, सगळं लिहिलंय त्यांनी. आता आपण समान नागरी कायद्याची सगळे राजकारणाच्या परिभाषेत सध्या चर्चा होते, पण किती वर्षांपूर्वी, ते 30-35 वर्षांपूर्वी प्रतिभाताईंनी हे सगळे विषय, ऐरणीवरचे प्रश्न थोडक्यात मांडले. आणि त्याचा पुढे नुसता समकालीन नाही, भविष्यकालीन मागोवा घेतला. आणि हे सगळं करताना त्यांच्यातली रुजुता टिपली, संवेदनशीलता माणसांमधली टिपली, आणि स्वतःही कोरडं झाल्या नाही. फार मोठी गोष्ट आहे. पण असं आता वाकून नमस्कार करतो आणि थांबतो, काही बोलत नाही. या आता पुस्तकाचा मी उल्लेख मगाशी प्रतिभाताईंशी बोलताना केला, ते हे पुस्तक आहे पैस प्रतिभेचा. आणि त्याच्या ज्या लेखिका आहेत त्या दीपाली दातार आज आपल्या इथे आल्या. दीपालीताई, तुमचं स्वागत करतो. या पुस्तकाचं जे उपशीर्षक आहे की मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी, तर मी असं म्हणेन की त्या मनमोकळ्या तर आहेच आहेत, पण त्याहून आधी त्या खूप अभ्यासातून उतरलेल्या गप्पा आहेत. म्हणजे तो सगळा जो अख्खा एखाद्या लेखिकेचा पैस आहे तो दाखवण्यासाठी देखील एक आधी खूप पूर्वतयारी जो संवाद साधत असतो, मुलाखत करत असतो, त्याला घ्यायला लागते. त्यामुळे तुमची ती तयारी अख्खी याच्यात दिसते. मला वाचक म्हणून कुतूहल आहे की हे सगळं करायला किती दिवस लागले, कसा हा प्रवास झाला, कशी तुम्ही मुलाखत घेतली, सगळं रेकॉर्ड करून घेत होतात का असं टिप्पण घेत होतात? खरंच मला कुतूहल आहे. सांगते की हा सगळा प्रवास कसा झाला. तर पहिल्यांदा मी 1-2 पुस्तकं वाचून युट्यूबवरती काहीतरी एक एपिसोड करावा, एखादा छोटा भाग पब्लिश करावा असं मनात होतं. बरोबर. पण एकूण त्यांचा सगळा जेव्हा मी प्रवास बघितला आणि आपण ज्याला परिचय म्हणतो, सुरुवातीचं परिचय पत्र जेव्हा मी बघत गेले, तर मला लक्षात आलं की 35-30हून अधिक पुस्तकं वेगवेगळ्या विषयांवरची इतकं काम केलेलं आहे. 4 वेळा संमेलनाच्या अध्यक्षा झालेल्या आहेत, विभागीय साहित्य संमेलनाच्या. तर हे सगळं सविस्तर यायला पाहिजे असं वाटत होतं. आणि ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी हे पुस्तक मनात रेंगाळत होतं माझ्या. आणि माझ्या इंग्रजीच्या प्राध्यापिका मोहिनी पिटके मला म्हणाल्या होत्या की कुणीतरी प्रतिभाताईंशी अशा सविस्तर गप्पा केल्या पाहिजेत. आणि मला त्या गमतीने हे पण म्हणाले होते की ती व्यक्ती म्हणजे तू नव्हे, तुझा तेवढा वैचारिक अधिकार आहे का ते तपासून बघ बरं का. आणि मग तो विषय तसा मागे पडला होता. पण ओघाओघानं जेव्हा ऐसपैस गप्पांवर संहिता लिहिली तेव्हा प्रतिभाताईंचा परिचय झाला. आणि प्रतिभाताईंशी मी हा विषय काढला तेव्हा त्या म्हणाल्या, का तू का नाही ती व्यक्ती, तू करू शकते सगळं. मी जसं बाईंबरोबर केल्या गप्पा तसंच तू कर. पण ते काही इतकं सोपं नव्हतं. म्हणलं मला आता अभ्यासाला वेळ घ्यावा लागेल, त्याला वेळ लागेल.
मला आवडेल करायला. आणि योगायोगानं मी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती तेव्हा HSBCतून. मी 19-20 वर्ष IT मध्ये काम केलंय. वेळ होता माझ्याकडे हाताशी. म्हटलं आपण संधीचं सोनं करूया आणि मग वाचनाला सुरुवात केली. 35 पुस्तकं सगळी मी विकत घेतली, वाचली. पहिलं वाचन आस्वादात्मक होतं, कारण मला आधी ते सगळं आनंद घ्यायचा होता त्या पुस्तकांचा. आणि मग दुसऱ्या फेरीमध्ये जेव्हा मी पुस्तकं वाचली तेव्हा मग अभ्यासपूर्ण वाचली. तेव्हा मग मी चक्क नोट्स काढल्या, आलेख केला, त्याचे भाग पाडले की प्रतिभाताईंनी कोणकोणत्या विषयावर कधी कधी लिहिलंय, कोणत्या कोणत्या प्रकारात लिहिलंय. आणि मग मला तेव्हा जर मग तुम्ही मोहिनी मॅडमना ते झाल्यावर भेटला असतं ते म्हणाले असतात झाली तुझी तयारी, असं जेव्हा आधी होतं तेव्हा ती तयारी नव्हती, तो त्यातला भाग होता. तो अख्खा तुम्ही तयारी केली आधी. आणि प्रतिभाताईंचं वय होतं त्यामुळे लवकर व्हायला पाहिजे, फार उशीर करू नका, असं एक होतं की तू वेळ घ्यायचा पण आहेस आणि फार उशीरही नाही करायचा आहे आणि जबाबदारीचं काम आहे हे, त्याचं भान ठेव. आणि सगळं रेकॉर्ड केलं मोबाईल रेकॉर्ड केलं. 3 महिने 2-2.5 महिने मी जात होते आणि मग ट्रान्सक्रिप्ट केलं आणि मग संपादन केलं. आणि मग संपादन आणि त्यात पुन्हा प्रतिभाताईंना ते दाखवणं, चर्चा करणं अशी प्रक्रिया असेल ना. बाप रे, म्हणजे तुम्ही कष्ट बघताय का याच्या मागे किती आहे. मला असं वाटतं की म्हणजे एखाद्या छान मूडमध्ये जाऊन स्वतःची छोटी कादंबरी, लघु कादंबरी किंवा कथासंग्रह लिहिणं याच्यापेक्षा खरं सोपं आहे एका अर्थाने. कारण याच्यामध्ये जोखीम देखील अशी आहे की त्या व्यक्तीचे विचार आपण उतरवताना पुन्हा चुकत नाहीये, कारण ते डॉक्युमेंट म्हणून येतात. एक मोठी लेखिका आहे तर तिचं सगळं एक सार आपल्याला उतरवायचं आहे. आणि हे जाडजूड पुस्तक आहे. तसं तुम्ही जर इथे नीट किती पानं झाली आहेत, 400 साधारण 442 टोटल, म्हणजे सगळं रेफरन्स वगैरे बुक्स धरून साधारणतः एक 450 पानांचं पुस्तक सगळं जे आहे. त्याच्यात माझ्या दृष्टीने काय मला सगळ्यात विशेष वाटला ते सांगतो की मी तर प्रतिभाताईंचं जवळजवळ सगळं आधीच वाचलेलं होतं. तर मला आधी वाटलं की मला खरंच काही नवयात मिळेल का, किंवा माझं मन यात रमेल का. ज्यांनी वाचलं नाही त्यांच्यासाठी हा खजिनाच आहे, ते तर अगदी उघड होतं. पण मला असं वाटलं बरं का की माझं मन रमेल का. आणि मी घेतलं वाचायला आणि 2 रात्रींमध्ये सगळं वाचून टाकलं. तर कुठल्याही पुस्तकाचं जे प्रवाहीपण असतं, जो ओघ असतो, तर तो या पुस्तकात साधला गेलाय आणि तो दीपालीताईंनी साधला गेलाय. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ही अत्यंत अवघड गोष्ट त्यांना साध्य झाली. कारण मुलाखतीमध्ये कुठल्या पद्धतीने संपादन करताना प्रश्न एकमेकांसमोर ठेवायला पाहिजे, कशी उत्तर द्यायला पाहिजे, याचं एक सगळ्याचं अवघड गणित तुम्ही साधलं. तुम्हाला ही सगळी प्रक्रिया करताना कधी असं वाटलं की आता नको, नाही वाटलं, कंटाळा आला? अजिबात नाही. उलट तुम्ही चार्ज होतात का? हो, क्या बात, तुमच्या तर चेहऱ्यावरही दिसतंय मला. कारण आता बरोबर 2 वर्ष झाले. म्हणजे मी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये 2022 साली या मुलाखती घेतल्या. त्याला आता 2 वर्ष झाली या ऑक्टोबरला. मला त्या सगळ्या आठवणी या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा जाग्या झाल्यात. पण प्रतिभाताईंचा सहवासच असा होता आणि उत्कट पण इतकं होतं की प्रत्येक वेळेस मी त्यांच्याकडे जाऊन आले किंवा लिहून त्यांना काही दाखवत असे तर त्या इतक्या पटकन मला त्याचा रिस्पॉन्स त्यांचा असायचा त्याच्यावरचा. आणि त्यांना पण ते सगळं आवडत होतं, तर माझा उत्साह वाढत गेला. आणि विषय सुद्धा इतके इंटरेस्टिंग होते ना की मला एक भान येत होतं, सगळं वेगळं वेगळं जग. कारण मी IT मधली मुलगी, राजकारणाशी, समाजकारणाशी, स्त्रियांच्या, जुन्या काळातल्या स्त्रियांच्या आयुष्यांशी माझा तसा काही संबंध. मी आपली ललित साहित्यात, कथा कवितेतच रमलेली अशी मुलगी होते आधीच्या काळात. त्यामुळे हे सगळे विषय माझ्यासाठी नवे होते, नवे जिव्हाळ्याचे होते. मी रमले म्हणजे याच्यात खरं सांग. क्या बात आहे. तो जो पण एक काय आहे, हा मी मुद्दाम प्रश्न विचारला, म्हणजे मला माहिती होतं की तुम्ही कंटाळला नसणार, पण तरी विचारलं. कारण एखादा माणूस कंटाळू शकतो जर तो वृक्ष अभ्यास करत असेल. या रमल्या होत्या ना, म्हणून त्या कंटाळल्या नाहीत. आणि त्यांचं जे रमलेपण आहे त्याने आपणही त्यात जातो. म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही बोली भाषा त्या प्रश्नांमध्ये एकदम येते. मला वाटतं भारी हे तुमचं लाडकं विशेषण आहे. बरोबर आहे ना. हा, भारीचकी असं त्या अनेक ठिकाणी भारीचकी असं म्हणतात आणि वाचकही म्हणतो अरे हो काय छान आहे, भारीचकी, एकूणच सगळा डायलॉग भारीचकी. असं हे भारीचकी झालेलं खरं तर पुस्तक आहे. याचं कधी असं वाटलं का की हे पुस्तक तुकड्या तुकड्यात करावं? कारण इतके विषय आहेत, म्हणजे प्रतिभाताईंच्या लेखनाचे, राजकारण आहे, समाजकारण आहे, ललित अंग आहे, आता कविता देखील त्यात खरं तर आहेत मला वाटतं जाता आता. तर तुम्हाला असं कधी वाटलं की सरळ 2-3 खंड करावेत, तुकडे करावेत, छोटी पुस्तकं? सुरुवातीला असं म्हणजे विचार येत होता, कारण एक मोठं पुस्तक कोण काढेल, प्रकाशक तयार होईल का, 2 भागात केलं तर बरं का, वाचकांना सोय होईल का, वेगवेगळी मतं पण घेतली मी मित्रमैत्रिणींची साहित्य क्षेत्रातल्या.
पण सगळ्यांनी सुचवलं की तसं करू नये, सगळं सार एकत्र आलेलं जास्ती बरं होईल. तुम्ही प्रकाशकांवरनं बोललात ते दाखवतो इथे. डिंपल प्रकाशन आहे, त्यांनी हे पुस्तक काढलंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काढलंय. होय, कारण मला असं नेहमी वाटतं की मुखपृष्ठ, मलपृष्ठ, ब्लर, त्याची मांडणी, त्याचा फॉन्ट हे देखील सगळं मूळ लेखना इतकंच महत्त्वाचं असतं. छायाचित्र खूप. आता याच्यात एक तर 2-3 गोष्टी मला सांगायला आवडतील की दीपाली त्यांचे यजमान आहेत आणि त्यांनी एक अतिशय सुंदर काढलेलं चित्र आहे, मला रेखाटन केलंय. हे लेखन मग्न प्रतिभा रानडे असं इथे तुम्हाला दिसेल. लेखक मग्न प्रतिभा रानडे तुम्हाला चित्र दिसेल आणि एक छान त्यातनं फील येतो. आपल्या मराठी पुस्तकांमध्ये कमी प्रमाणात हे आढळतं. इलिस्ट्रेशन्स कमी असतात या पद्धतीची आणि फोटो असतात, ते फोटो देखील मस्त आलेत. एकंदर मांडणी आणि हे फार चांगलं झालंय. आता तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर एक मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला व्यक्तिगत यातनं काय सापडलं? कधी अस्वस्थता आली का या सगळ्या प्रवासात? कधी प्रेरणा मिळाली? काय नक्की झालं या सगळ्या प्रवासाने? अस्वस्थता येत होती कारण मी तो काळ जगत होते. प्रतिभाताईंनी ज्या भरीवपणे आणि उत्कटपणे आणि प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन लिहिलं असल्यामुळे, चित्रदर्शी सगळी लेखन शैली, आपण त्या जागी तिथे असतोच त्यांचं वाचताना. त्यामुळे अस्वस्थता येत होती मला. मी 19वे शतक वाचत होते. बुरक्याडच्या स्त्रिया असू देत, राणीचं चरित्र असू दे किंवा पाकिस्तान अफगाणिस्तान असू दे, हे सगळं वाचताना मला फार अस्वस्थता येत होती. पण मला दुहेरी अनुभव जसा प्रतिभाताई घेतात असं त्या म्हणतात मी लेखन करत असताना, आणि तोच अनुभव मला हे पुस्तक लिहिताना येत होता. कारण मला आनंद मिळत होता की मला हे जगभराचं भान येते. आणि प्रतिभाताईंच्या सहवासात मी काय शिकले तर उत्कटपण आणि कुतूहल शेवटच्या क्षणापर्यंत ते ठेवायचंय हे प्रतिभाताईंच्या रोजच्या जगण्यात दिसतं. गुलाबाची कळी उमलली झाडावर की प्रतिभाताईंच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, आकाशातल्या चंद्रसूर्यांशी त्यांचं बोलणं. अनेकदा मी त्यांना विचारायची की तुम्ही काय करता एरवी, आता लेखन होत नाही ना फारसं, काय करता? म्हणायचं काही नाही, मी उगवणाऱ्या मावळणाऱ्या चंद्रसूर्यांशी सुद्धा माझ्या गप्पा रंगतात. आणि एकीकडे असा ललित बंध आहे, पण मला एक जाणवलं म्हणून मी फक्त सांगतो की या पुस्तकामध्ये एक ऐतिहासिक दृष्ट्या ज्याला ओरल हिस्ट्री म्हणतात, ओरल डॉक्युमेंटेशन एक फार महत्वाचं आलंय की सुभाषचंद्र बोस रशियातच होते असं गप्पांमध्ये. आता त्यावर खूप कॉन्स्पिरसी थेरीज वगैरे आहेत किंवा खऱ्या थेरीज असतील काय माहिती, पण त्याच्यात प्रतिभाताईंना तिथे रशियात मराठी तेव्हा रेडिओ वाहिनी होती आणि तिथे काम करणारे जे नरेंद्र सिनकर होते त्यांची भेट झाल्यावर त्यांना जी मिळालेली ज्याला स्टार्टलिंग रिव्हिलेशन्स म्हणून ती देखील आहेत. असा बराच वेगळाही दस्तऐवज या पुस्तकात आहे. तुम्ही सगळ्यांनी जरूर हे पुस्तक वाचा. दीपालीताईंची ही मेहनत आहे यामागे. आणि प्रतिभाताई तर काय आहेत, आपण मगाशी बघितलं होतं, आत्ताही त्यांच्या आता कविता त्या ऐकवणार आहेत, तुम्ही बघा काय त्या बोलतील. आणि एक वेगळ्या पद्धतीची आपल्याला प्रगल्भता यांनी येते, समज येते. असं इतकं चांगलं पुस्तक तुम्ही मराठी वाचकांसाठी लिहिलं, याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मलाही खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण बुक ब्रोचे आता जवळजवळ 80च्या वर 82-83 एपिसोड मी पाहिलेले आहेत आणि इतकी व्हरायटी ह्यामध्ये कव्हर केलेली आहे. कारण वेगवेगळ्या जॉनरचे लेखक आणि लेखन प्रकार, बरोबर, आणि सगळ्या वाचकांना ही एक संधी. आणि फक्त मराठीच नाही तर इंग्रजी मधून येणारं साहित्य पण बुक ब्रो कव्हर करतंय. तर मला वाटतं आपण फार हा आनंद घेतला पाहिजे आणि हे सगळे एपिसोड मनापासून बघून आपण श्रीमंत झालं पाहिजे असं मला वाटलं. आणि काही अलीकडचे एपिसोड तर मला फार आवडले, विशेषतः गिरीश कुपेरांचा अतिशय चिंतनशील आणि एक दिशा देणारा असा तो एपिसोड होता. आणि आपल्या नंदाताई अमरापूरकर त्यांचा एपिसोड, सुनंदा अमरापूरकरांचा, आणि पुष्कळ चांगल्या कथा, लेखिका, कवयित्री, काय काय नाही मिळणार आहे. हा देखील एपिसोड मला खात्री आहे की त्याच पद्धतीचा होणार आहे. त्याच्यामुळे आता पुढे फक्त पटकन वेळ न घालवता आपण ऐकूया प्रतिभाताईंच्या कविता. मला अजून एक या मुलाखतीत सांगावंसं वाटतंय की प्रतिभाताई, तुम्ही वैचारिक लेखन केलं, अतिशय उत्कटतेनं ललित लेखन केलं, आणि मला सारखं वाटायचं की इतकं उत्कट लेखन करणाऱ्या या व्यक्तीनं कविता कशी लिहिली नाही, म्हणून मी तो प्रश्न तुम्हाला विचारला होता. आणि तुम्ही मला मग तुमची डायरी दाखवली की अगं मी थोड्या कविता लिहिल्या आहेत आणि त्या छापल्या कशा गेल्या नाहीत. तर प्रतिभाताई म्हणाल्या की मला कोणी विचारलंच नाही तुम्ही कविता लिहिता का म्हणून, त्यामुळे मी छापायलाच दिल्या नाहीत. तर एखादी कविता तुमची आम्हाला ऐकवाल का? तुम्ही मला वाटतं इंग्लिशमध्ये लिहिलंय, मराठीमध्ये लिहिलंय आणि हिंदी उर्दू मध्ये पण लिहिलंय. उर्दूमध्ये पण कोणती कविता वाचायची वाटते तुम्हाला? मी सगळं राजकारण, समाजकारण, धर्मकारण, कथा, लेखन काय सगळं करत यायची.
पण माझ्याकडनं कोणी कविता वाचल्या ऐकल्याच नाहीत, म्हणजे कधी काही ऐकलंच नाही. तर लिहून ठेवायची मी वहीमध्ये. आम्हाला ऐकवा की कुठली कविता ऐकवताय, आठवत नसेल तर बघा कुठली पुस्तकात आपण घेतल्याच आहेत, एखादी वाचताय. शेवटची कथा म्हणजे कविता, शेवटची कथा सांगते. हर मोड़ पर नई खुशी, हर मोड़ पर नई खुशी, हर मोड़ पर नई रंगत, फिर भी दिल धड़कता नहीं, न कोई गीत सुनाई देता कहीं. वाह. चाहत तो खत्म हो गई है अब, फिर भी मिल जाता है सब. न मिलने का सुख, न खोने का दुख, न कोई राहत की तमन्ना है अब. वाह वाह. अब तय करे कैसे रास्ता, जंजील तो बहुत दूर है अब. मंजिल तो बहुत दूर है, मंजिल तो बहुत दूर है अब. चलते रहना रहता है, कोई जुगनू दूर चमकता रहा है. वाह. जुगनू म्हणजे चमकता असतं ना, तारा आहे ना. चालत राहा तू चालत राहा. वाह. असंच मी माझ्या स्वतःला समजते. वाह. फार मोठा संदेश या कवितेतून सगळे करते. चलते रहना राहत है. वा वा. फार आशादायी असं करते मी, जीवन आहे. तुमच्या जगण्याचं सारच या कवितेत आलंय. चलते रहना राहत है. वा. फार आवडली मला ही कविता. काय दुसऱ्या कविता लिहिते ग, मराठीमध्ये लिहिते, इंग्लिशमध्ये लिहिते, काय काय लिहिते, उर्दू मध्ये लिहिते. वा. सगळं काय काय लिहिते, पण कोणीच छापायला तयारच नसतं. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, कथा कादंबऱ्या हे सगळं लिहा म्हणतात. असं एक इंग्लिशमध्ये कविता पण लिहिली. ऑल ऑफ ए सडन a wristwatch stopped ticking, so also my heart. We beginners are so shameless, continue to live whatever the loss. I know with the passage of time, my heartbreak will be humbled, but the memories are forever fresh and fragrant like flower. ही कविता मी लिहिली. आणखीन एक मराठीमध्ये पण कविता लिहिली. झुक 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 फुफ्फाटत सोसासत, गाडी धावत असे पुढे, मन जाई मागे मागे, मन जाई मागे मागे, धक 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 विश्वतळा उसासत, प्राण पिंजून या निघे एका आकांत मनात. शेवटी शेवटी मी लिहिले, गुणगुण तसे मन शब्द लावण्याचे देणे, फुंकून या प्राण मात्र विराणीला कुंभ फुटे. विराणीला कुंभ फुटे. फार सुंदर सगळं म्हणजे कविता छापून दिलीच नाही. मरुगान मधल्या एका कथेमध्ये मरुगान मधल्या एका कथेमध्येच लिहिले मी. फार छान. तुम्ही म्हणालात आता की तुमच्या कविता कोणी प्रकाशितच केल्या नाहीत. 88 वर्ष आता तुमचे, तुम्ही लेखन एक 20व्या वर्षापासून गेले तरी तुम्ही एवढं 60 वर्ष आता म्हणजे लेखनात आहात. तुमची 30हून जास्त झाली. किती झाली दीपाली त्यांची? 35 पुस्तकं झाली प्रकाशित. आणि काय हे कोणी यांच्या कविता प्रकाशित केल्या म्हणून आपण करतोय बुक ब्रो तर्फे. आज आता बुक ब्रो कसं आहे, नवं जे माध्यम आहे ते हे माध्यम आहे, तुम्हाला माहितीच आहे, दृकश्राव्यच आहे. आणि त्यामुळे आज मला फार आनंद आहे की ज्या तुमच्या प्रकाशित झाल्या नाहीत, ज्या अर्थात या पुस्तकात आहेत आता, पण ज्या आता व्यापक अशा सगळ्या एका जनसमूहापर्यंत, वाचक समूहापर्यंत आज या एपिसोडमधनं जाणार आहेत. त्यामुळे प्रतिभाताईंचं जे आज सगळ्या लेखनात दडून असलेलं जे कवयत्रीचं देखील स्वरूप आहे ते आज आपल्याला इथे समूर्त बघायला मिळालं. याचा फार आनंद वाटतोय. खूप चांगलं वाटलं तुम्ही दोघीही आज इथे आलात. प्रतिभाताई, तुम्हाला तर मगाशी मी वाकून नमस्कार केलाच, आणि तो आम्ही 1000 वेळा तुम्ही तुमचं पुस्तकं वाचत असताना आम्ही मनोमन करतच असतो सगळ्या ह्याच्यात. दीपालीताई, तुमचे मराठी वाचक म्हणून पुन्हा एकदा आभार की तुम्ही इतकं चांगलं एक पुस्तक केलं. एक मोठा ठेवा पुढच्या सगळ्या पिढ्यांपर्यंत एका लेखिकेचा नेणं हे सोपं काम नसतं. त्याच्यामुळे, कारण सध्या असा जमाना आहे की स्वतःच्याच फेसबुकच्या तुरळक पोस्टचं एकत्र काढून माणसं पुस्तक करतात, तर दुसऱ्याची 30-35 पुस्तकं वाचून त्याची मुलाखत घेऊन कोणी पुस्तक करायला तयार होत नाही. ते दीपाली त्यांनी केले. त्यामुळे दोघींचंही मनापासून आभार. आमच्या बुकब्रोच्या आता 5000चा जवळजवळ आपला आहे पल्ला सगळ्या प्रेक्षकांचा, तर एक छोटं कुटुंब येते, तर त्या सगळ्यांतर्फे आधीच तुम्हाला आभार मानतो. याला प्रतिक्रिया व्यवस्थित तुम्ही भरभरून नेहमीसारख्या देतात, तशाच द्याल याची माझी खात्री आहे. मी प्रतिभाताईंपर्यंत त्या नक्की पोस्ट्या करीन. आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर अशूच ट्यून हा आपला चॅनल आहे, तो खाली बटन येतं तिथे दाबा, नोटिफिकेशनसाठी बेलचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला
प्रत्येक जे पुढचे भाग आहेत तेही येत राहतील आणि हा प्रवास असाच मस्त चालू ठेवूया. हळूहळू आपण 100व्या भागाकडे आता जायला लागलोय, हळूहळू. पण काही अजून सूचना असतील तर त्याही अवश्य करा. पुन्हा एकदा दोघींचे आभार मानतो आणि आज थांबतो. तुझेच आभार आहेत, मला तुझेच आभार आहेत.